एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या व्हॉट्सअप टीपी आणि स्टेटसवर फोटो ठेवण्याच्या कारणावरून कल्याणमध्ये धक्कादायक गोळीबाराची घटना घडली आहे। आपल्या शत्रू समजल्या जाणाऱ्या व्यक्तीसोबतचा फोटो स्टेटसवर का ठेवला या कारणावरून एका गटाने तरुणावर गोळीबार केला। सुदैवाने या गोळीबारातून मोनू फुलोरे हा तरुण बचावला। मात्र गोळीबार करणाऱ्या अभिषेक पवार उर्फ अवी याने नंतर स्वतःवरही गोळी झाडून घेतल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कल्याण पश्चिम येथील मोहणे परिसरात अभिषेक पवार उर्फ अवी आणि गौरव साळुंखे यांच्या गटामध्ये जुना वाद सुरू होता। 26 मे रोजी दोन्ही गटांमध्ये वाद झाला होता। दरम्यान पाटील नगर परिसरात राहणाऱ्या मोनू फुलोरे याने गौरव साळुंखे सोबतचा फोटो आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर का ठेवला होता हे पाहून अभिषेक पवार संतापला। शुक्रवारी रात्री अभिषेक आपल्या 10 ते 12 साथीदारासह मोनूचा शोध घेत पाटील नगर परिसरात पोहोचला। अभिषेक आणि त्याचे साथीदार आपल्या दिशेने येताना पाहून मोनू फुलोरे आणि त्याचा भाऊ तेथून पळून गेले। मात्र अभिषेकने मोनूच्या दिशेने 2 राऊंड गोळीबार केला। सुदैवाने मोनू या हल्ल्यातून बचावला। गोळीबारानंतर अभिषेक पवार याने स्वतःच्या हातावरही गोळी झाडून घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे। सुरुवातीला मोनू फुलोरे यांनी गोळीबार केल्याची चर्चा होती, मात्र खडकपाडा पोलिसांच्या तपासात सत्य समोर आले। या प्रकरणात पोलिसांनी सोहेल तांबोळी आणि विजय भुतकर या दोघांना अटक केली असून जखमी अभिषेक पवार याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। काल 5/6 रोजी रात्री 11:30 ते 12 वाजताच्या सुमारास फिर्यादी हे पाटील नगर येथील मैदानात उभा राहिलेले असताना अचानक येथील आरोपी अभिषेक पवार उर्फ अभि त्याच्या इतर साथीदारासह येऊन त्यांनी 2 राऊंड फिर्यादीच्या अंगावर फायर करण्याचा केले आणि त्याबरोबर फिर्यादी हे त्याला चाहूल लागताच फिर्यादी त्या ठिकाणावरून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळाला। त्याच्यानंतर आरोपीने स्वतः त्याच्या आणलेल्या वेपन मधून आपल्या डाव्या हाताच्या दंडामध्ये एक गोळी मारून स्वतःला जखमी करून घेतलेले। सदर बाबत खडकपाडा पोलीस ठाण्याला जीवे ठार मारण्याचा गुन्ह्याची नोंद आणि इतर कलमान्वये नोंद केलेली आहे। गुन्ह्याचा तपास पीआय आंधळे हे करीत आहेत। त्यातील जो आरोपी आहे, आरोपीचा जो विरोधक आहे सोन्या साळुंखे म्हणून, त्याचा स्टेटस हा यातील फिर्यादीने आपल्या मोबाईलमध्ये ठेवल्याचा त्याला राग आला व यापूर्वी झालेल्या भांडणाचा राग, अशा दोन्ही कारणामुळे हे घटना गुन्हा केल्याची समोर येत आहे। याबाबत अधिक खोलात जाऊन तपास करीत आहे।